तिच्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज बनवणार आहे झणझणीत असा गावरान पद्धतीने ठेचा बनवणार आहे। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। चला तर मग चण्याची भाकरी आणि ठेचा आणि फोडलेला कांदा अगदी परफेक्ट कॉम्बिनेशन आहे आणि चव तर अप्रतिम आहे। सुरुवातीला आपण आता मिरची भाजून घेऊया। तवा गरम करायला ठेवलेला आहे मी दोन प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहे, पोपटी मिरच्या आणि थोडं तिखट मिरची घेतलेली आहे। सुरुवातीला मिरची आपल्याला अगदी दाबून दाबून भाजून घ्यायची आहे, अशामुळे आपल्या ठेच्याला अगदी स्मोकी फ्लेवर येतो। आता मी थोडं भाजल्यानंतर तेल घातलंय। तेल घालून सुद्धा आपल्याला अगदी मिरच्या सगळीकडे भाजून घ्यायच्या आहेत, दोघं साईडने। थोडे मी आता शेंगदाणे घातले, लसूण घातलाय त्यात। शेंगदाणे सुद्धा आपल्याला खमंग भाजून घ्यायचे आहेत। याप्रमाणे शेंगदाणे मिरची आपली भाजून झालेली आहे। आता मी चवीनुसार मीठ घालते आणि आपल्याला आता हा ठेचा तव्यातच मी ठेचून घेणार आहे। या प्रकारे अगदी जाडसर आपल्याला हा ठेचा ठेचायचा आहे, जास्त बारीक करायचा नाही। बघा माझा ठेचा ठेचून झालेला आहे या प्रकारे। आता आपण त्यात मी भरपूर कोथिंबीर घातली। कोथिंबीर मिक्स करून घ्यायची आहे। आता मी इथे तेल कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे आणि आता आपण कडकडीत तेल ठेच्यामध्ये घालूया आणि मिक्स करून घेऊया। ठेचा आपला तयार झालेला आहे बघा। आता आपण भाकरी बनवून घेऊया। मी ते कळण्याचं पीठ घेतलेलं आहे, त्यात मी चिमूटभर मीठ घालते। आता आपण पीठ मळून घेऊया। ह्या पिठासाठी मी 1.5 किलो ज्वारी घेतलेली आहे, 1/2 किलो उडीद घेतलेले अख्खे आणि अर्धा कप हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे। हे पीठ मी गिरणीतून दळून आणलं आहे। आता आपण पीठ मळून घेऊया। अगदी पाणी लावून लावून पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला, मऊसर पीठ मळून घ्यायचं आहे। आता मी भाकरी थापून घेते। खाली पीठ घालायचं आहे थापण्यासाठी, पीठ पसरून घ्यायचं आहे आणि आपण आता भाकरी थापून घेऊया। हे पीठ थोडं चिवट असतं, भाकर थापायला थोडासा वेळ लागतो, चिवट असल्यामुळे ते हातालाही चिपकतं। आता हलगचं पीठ लावून लावून भाकरी आपल्याला थापून घ्यायची आहे। गोल गरगरीत अशी माझी भाकरी थापून झालेली आहे। याप्रमाणे बघा, तवा मी गरम करायला ठेवलेला होता। आता आपण तव्यावर भाकरी घालूया। खालची साईड वरती घालायची आहे याप्रमाणे आणि त्या साईडला पाणी लावून घ्यायचं आहे, सगळीकडे पाणी लावून घ्यायचं आहे आणि अगदी 2 मिनिटांनी भाकर आपण पलटी करून घेऊया आणि ती बाजू पूर्ण सगळीकडे शेकून घेऊया आणि भाकरी पलटी करून आता तिला बघा किती मस्त आपली भाकरी टम्म फुगलेली आहे, पोपडा आलेला आहे मस्त बघा। भाकरी आपली खमंग अशी भाकरी आपली गरमागरम झालेली आहे आणि ही भाकरी अगदी गरमागरम खूप मस्त लागते। भाकरीवर आता ठेचा घालते मी। भाकरी, ठेचा आणि फोडलेला कांदा अगदी परफेक्ट कॉम्बिनेशन आहे आणि चव तर अप्रतिम आहे। याची चव 5 पक्वान्नांना सुद्धा फेल करेल अशी चव आहे ठेच्याची आणि कळण्याच्या भाकरीची। ते म्हणतात ना, जुनं ते सोनं असतं, तर हेच ते आपलं सोनं आहे, जुनं ते। तर या प्रकारे भाकरी नक्कीच करून बघा, ठेचा पण करून बघा आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।